माझ्या आईवडिलांनी मला लहानपणीपासून कधीच आहे ना कुठल्या गोष्टीसाठी असं नाही असं कधीच नकार दिला नाही. त्यांचा खूप सपोर्ट होता. माझ्या वडिलांचा पण खूपच सपोर्ट ना, त्यांनी कधीच कोणाला नाही असं बोलले नाही. आणि माझी आई पण ती खूप एक्सायटेड जो व्यक्तिमत्व आहे तिचा तो म्हणजे खूप सपोर्टिंग पण आहे, खूप एक्सायटेड आहे. लहानपणापासून सौमिक थोडा मस्तीखोर होता. नंतर एक 12 वर्षाचा झाल्यानंतर जरा शांत स्वभावाचा झाला. सौमिक खूप मस्तीखोर पण खूप चांगला मनाचा. जेवढा त्याच्यावर तुम्ही चांगले बोलाल तेवढे तो तुमच्यावर चांगला बोलणार. धडपड्या होता, धडपड्या पडायचा. आणि कपड्यांची वगैरे जास्त हौस नव्हती. काय असतील ते कपडे घालायचा. तसं काय हे नाही तेवढा. हां, म्हणजे हट्टी स्वभाव नव्हता. काय असेल ते. माझी बहीण खूप सपोर्टिव्ह आहे माझ्या आयुष्यामध्ये. बिकॉज आहे ना बहीण भावाच्या नात्यामध्ये तर ती खूप सपोर्टिंग आहे, इमोशनली पण आहे आणि हर एक प्रकारे. सौमिक खूप मस्तीखोर आणि माझा लाडका भाऊ छोटा आता इतका मोठा झाला की आज लग्न आहे त्याचं. सौमिक आणि सोबत सगळी तेव्हा तो पहिले त्यांची भांडणं होत असायची, पण लग्न झाल्यावर मग त्याला कळलं आपली ताई गेली, ते प्रेम त्यांचं वाढत बरोबर आहे. चांगले रिलेशन दोघांचे राहिले आणि एकमेक म्हणजे बोलून सॉल्व करायचे काही गोष्टी असतील. बहिणीचा सपोर्ट नसतं तर ना हे सगळं थोडंसं कन्व्हिन्सिंग पॅरेंट्सला करणं खूप कठीणच असतं. तर ते तिने खूप चांगल्या प्रकारे हेल्प केली आहे. तर थँक्यू ताई. सौमिकला सगळं शॉपिंग करायचं असं काय ती ताईच लागते. इवन आता लग्नाच्या शॉपिंगला पण सगळं A to Z ताई. पण आता काय गोष्टी गझल बरोबर पण होतात, ते बरं वाटतं मला पण. आणि अजून माझ्या सगळ्या कझिन्सला पण थँक्यू. माझ्या आईला मेन कन्व्हिन्स करणं सगळ्यांचा मोठा टास्क होता. तर ते खूप चांगल्या प्रकारे झालं. तर सगळ्यांना थँक्यू ज्यांनी आहे ना कन्व्हिन्स करायला मदत केली मला. थँक्यू सो मच. मांडवदारात वराडी तोऱ्यात निघाले बेगीन मांडवदारात वराडी तोऱ्यात निघाले बेगीन हळदीच्या अंगाने घराला झाली या सुखाची लागेन मानाचे पानाचे आवतान धाडून नात्याचे पुत्याचे जमले झाडून मानाचे पानाचे आवतान धाडून नात्याचे पुत्याचे जमले झाडून नटून कराबली मैंदाची लिपिली आमच्या दादाचे माझ्या भावाचे माझ्या पुतण्याचे माझ्या मित्राचे लगीन माझ्या दादाचे लगीन माझ्या भावाचे लगीन माझ्या पुतण्याचे लगीन माझ्या दोस्ताचे लगीन.
सुखाची लागन खराले अंदन सुखाचे गोंदन माझ्या भावाचं माझ्या दादाचं माझ्या पुतण्याचे माझ्या मित्राचे लगीन माझ्या भावाचं लगीन माझ्या दादाचं लगीन माझ्या पुतण्याचं लगीन माझ्या दोस्ताचं लगीन शेजारी पाजारी त्याचा माहिती रे सफारी गिफारी घालून नवरा मारी तो फॅशन माझ्या दादाचं माझ्या भावाचं माझ्या पुतण्याचं माझ्या मित्राचं लगीन माझ्या भावाचं लगीन माझ्या दोस्ताचं लगीन आमच्या मुक्याचं लगीन आमच्या मुक्याचं लगीन आमच्या मुक्याचं लगीन आमच्या मुक्याचं
सौमिकला जेव्हापासून मी ओळखतो खूप लाईव्हली आहे, फ्रेंडली आहे, खूप जास्त प्रॅक्टिकल आहे, खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे बेसिकली. तर माझी जिथपर्यंत सौमिकबरोबर इंटरॅक्शन आहे तो एक मिक्स बॅग आहे. म्हणजे सगळंच आहे, इमोशन्स आहेत, हेल्पफुल आहे, प्रॅक्टिकल तेवढाच आहे, तेवढा स्ट्रेट फॉरवर्ड आहे, तेवढाच व्यवहारी आहे, त्याच्या पप्पांपेक्षा 100 पटीने व्यवहारी आहे. त्याची एक सवय मला सगळ्यांकडून कळली की बाथरूममध्ये गेला की परत येत नाही. हां, त्यामुळे ह्या लग्नाच्या दिवशी पण सांगितलं होतं सगळ्यांना की त्याला रात्री 5 वाजताच पहाटे बाथरूममध्ये पाठवा, जेणेकरून तो 9, 10, 11पर्यंत लग्नाला पोचू शकेल. एक सिंपल माणूस, पण दिसायला थोडा बरगतचा आणि असा, पण खूप सिंपल आहे. आम्ही 11th-12thला म्हणजे KJ सोमयामध्ये होतो, एकत्र क्लासमेट्स होतो. सौमिक को आई मेट हिम फॉर द फर्स्ट टाइम इन कॉलेज. KJ सोमया में वी वर टुगेदर. तो तभी आई सॉ हिम, ही वॉज काइंड ऑफ व्हेरी जॉली. आणि सगळ्या ग्रुपमध्ये ना असायचो मी. तर स्पेसिफिकली यांच्या ग्रुपमध्ये जास्ती असायचो. एक दिवस काय झालं, एका मित्राचा बर्थडे होता. आई जस्ट आस्क्ड हिम रैंडमली इफ यू कैन कम विथ अस पार्टी के लिए, बाहर आ सकता है क्या. आता बर्थडे कोणाचा आणि बोलवतंय कोण, है ना. तो उसको बहुत वियर्ड लगा वो चीज़ कि यार ये क्या लड़की है, खुद का बर्थडे भी नहीं है, मुझे इनवाइट कर रही है, ये क्या बात है. त्यांनी नंतर कॉल केला, त्यांनी ऑब्विसली नंतर इन्व्हाइट केलं मला. तो दैट वाज द फर्स्ट टाइम वी वेंट आउट टुगेदर. आई डिडंट नो हिज नेम एक्चुअली, मेरे को उसका नेम भी प्रॉपर्ली पता नहीं था. मैं उसको बस में हम लोग जब ट्रैवल कर रहे थे तभी मैंने उसको 10 बार पूछा रहेगा व्हाट इज़ योर नेम. तो ही वॉज लाइक कि सौमिक, एंड आई वॉज लाइक सौमिक 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 क्या है, मुझे नहीं समझ रहा है. मग नंतर मग असं जास्ती फ्रेंडशिप झाली. तो रात को चैट करते थे तो उसमें ही यूज टू बी लाइक वेरी डिसेंट, एकदम ऐसा शरीफ बंदा, कुछ भी बात नहीं करता था, ऐसा एकदम चुपचाप सा. मग त्यावर नंतर आवडलो, मग मला आवडायची. म्हणजे ती, तिला असं काहीतरी भनक लागलेली की है ना. फिर एक फ्रेंड था, उसने बोला कि मुझे लगता है सौमिक को शायद तो पसंद है. एंड आई वाज लाइक पागल है क्या, वो लड़का किसी को देखता भी नहीं है, किसी लड़की की तरफ वो आंख उठा के भी नहीं देखता, उसको मैं पसंद हो ही नहीं सकती. मग तिला असं वाटत होतं की ना ह्या मुलाला बहुतेक मी आवडते, किंवा बेस्ट फ्रेंड होतो मी तेव्हा पण. मग तिने एकदा भरपूर आवर्जून असं विचारलं मला की व्हाट डू यू फील अबाउट मी. एंड ही वाज लाइक कि म्हणलं मला आवडतेस, फक्त आवडते की प्रेम आहे. आई एक्चुअली लाइक यू, मुझे तू बहुत पसंद है. लाइक और लव. तो ही वाज लाइक आई लव यू. मला आहे प्रेम मला तुझ्याबद्दल, तुला काय वाटतं. क्या पका रहा है तू, क्यों बोल रहा है ये सब, तेरे को पता है अपना फ्रेंडशिप इतना अच्छा है, आई डोंट वांट टू स्पॉइल इट यार, ये सब चक्कर में मत पड़. तो इट्स लाइक कि मैं बस अपना फीलिंग्स बोल रहा हूँ तुझे, जो है. मैं नहीं तुझे फोर्स कर रहा कि मैं ऐसा रिलेशनशिप में आ, या तू भी मुझे प्यार कर. मैं बस मेरा वन साइडेड तुझे फीलिंग्स बता रहा हूँ कि हाँ मुझे तो अच्छी लगती है, आई लाइक यू, आई लव यू. तो आई लाइक ओके. फिर तभी से मुझे समझा कि ये ही रियली लाइक्स मी. हो गणपती सूरनिरागस हो सूरनिरागस हो गणपती सूरनिरागस हो शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक
शुभनयना करुणामय गौरी हर श्रीवरद विनायक ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपति सुखपति छंदपति गंधपति लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर निरागस हो मोरया मोरया गणपति बाप्पा मोरया 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 गणपति बाप्पा मोरया गजवदना तू सुख करता गजवदना तू दुख हरता गजवदना मोरया 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 गणपति बाप्पा मोरया गजवदना तू सुख करता गजवदना तू दुख हरता गजवदना मोरया मोरया सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो तिला मी बघितलेलं फर्स्ट इम्प्रेशन, तो इम्प्रेशन आहे ना, म्हणजे माझ्याकडे त्यावेळीचा एक फोटो पण होता. मला ते खूप आवडलेली तेव्हा ती बघायला झालं. ती तिची हेअरस्टाईल मस्त होती आणि ती दिसायला एकदम डॉलसारखी होती. मला तरी असं वाटलेलं आणि मला आवडली ती. आणि तिचा नेचरही खूप जॉली आणि एकदम मस्त होता, फ्रेंडली. ही वॉज लाइक वेरी इनोसेंट, बहुत 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 ज़्यादा इनोसेंट था वो, एंड फन लविंग बहुत, मतलब हमेशा बस मस्ती मजाक खुद के इसमें रहने वाला, उसको किसी के कोई फर्क नहीं पड़ता था, बस खुद में रहने वाला. म्हणजे तिचा नेचर मी दरवेळेला बघायचो, माझ्या अराउंड असायचीच ती. तर हिचा नेचर ना असा खूप कन्व्हिन्सिंग होता. तिला जी वस्तू करायची ती करून घेणारच दुसऱ्याकडून, आणि ते पण प्रेमाने. यही है कि वो हमेशा हंसता खेलता रहता है. मैं कभी रोती भी रहूंगी तो उसके फेस पे इतना बड़ा स्माइल रहेगा कि मेरा रोना रुक के मुझे भी हंसी आ जाता है. प्रेमळ पण होती. आणि जेव्हा असं भरपूर आम्ही फ्रेंड्स झालो त्याच्यानंतर, आणि बॉसी पण होती ऑब्व्हियसली. ते सगळ्याचा मिक्सर आहे ती. उसका वो मतलब फनी वे का वो जो है, वो एकदम से कुछ तो जोक मारेगा और मेरे मुंह पे स्माइल आ ही जाती थी. मैं कितना भी सैड हूँ, कितना भी कुछ भी मेरे लाइफ में होता रहेगा, बट सौमिक को देख के मेरे मुंह पे स्माइल आ ही जाती थी. वो मैनेज कर ही लेता था मुझे हंसाने के लिए. गज़ल बचपन में बहुत दुबली पतली थी, अभी भी ज़्यादा मोटी नहीं है. वो पढ़ाई में समझो 8वीं के बाद बहुत ब्राइट होते गई है. ज्याच्यामध्ये मी इम्परफेक्ट आहे ना, गझल त्याच्यात परफेक्ट आहे. जसं मॅनेजमेंट है ना. सौमिक का सबसे वर्स्ट क्वालिटी आई विल से टाइम मैनेजमेंट. उससे टाइम मैनेज बिल्कुल नहीं होता. हम लोग मिलने का डिसाइड अगर करते हैं 7 o'clock का, विल कम 8:30, तो आई एम लाइक मैं अकेले स्टेशन पे रुक रुक के बोर हो जाती हूँ, बट ये कभी टाइम पे नहीं आएगा. ये चीज़ वो कभी मैनेज नहीं कर पाएगा. एक चीज़ जो मैं मैनेज नहीं कर सकती वो है सौमिक जो लाइफ को मैनेज करता है, जो सैड मोमेंट्स, हैप्पी मोमेंट्स, वो जिस तरह से उनको मैनेज करता है, लाइफ को एक स्टेबल पोजीशन देता है, वो चीज़ मैं मैनेज नहीं कर सकती, बट वो अच्छे से कर लेता है. गझलला मी एक दिवस असं सोडायला चाललेलो तिच्या एरियामध्ये, आणि आम्ही एक ठराविक बस होती मुलुंडवरनं निघायची, आणि तिला जस्ट सोडत होतो मी, आणि आम्ही आमच्या नेहमी कॅज्युअलप्रमाणे तिच्या स्टॉपवर बोलायचो. मी 1-2 मिनटं माझी बस रिटर्न येईपर्यंत. तो बस से मैं जब भी उतरी तो ये भी उतरा, फिर बस यू टर्न लेके आती है रिटर्न, तो तब तक ही वॉज वेटिंग. एंड वाइल गेटिंग इन टू बस ही जस्ट सेड लाइक यूजुअल, वो रोज़ मुझे बोलता था लव यू, बट मैं कभी रिस्पॉन्ड नहीं करती थी. तो उसने चढ़ते चढ़ते मुझे बोला कि की आहे ना गझल आय लव्ह यू. तर बसमध्ये चढल्यानंतर बाय करायची, तर बाय करताना लव्ह यू टू बोलली. मेरे दिल से आ गया, मैं बोलना भी नहीं चाहती थी, बट मेरे मन से ही आ गया वो. मैंने रिप्लाई कर दिया आई लव यू टू, एंड दिस गाय वो बस में चढ़ गया, वो रिटर्न उतर गया फिर से. एंड ही वाज लाइक ये क्या बोला तूने, फिर से बोला. मैं लाइक कुछ नहीं, बस एक ही बार बोलने का होता है. एंड वो दिन वो भी बहुत खुश था, मैं भी बहुत खुश थी. फिर 5 मिनट्स के बाद वो गया उसके घर. तो माझा एक स्पेसिफिक डे मी हा कधीच विसरणार नाही. बिकॉज त्या दिवशी मी प्रपोज केला आणि
है ना, तर एक्सेप्टही झालं चांगल्या प्रकारे आणि अशा प्रकारे. शुभ मंगल शुभ मंगल शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखो मोरेश्वरो सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमढं चिन्तामणि स्तेवरं लेण्याद्रि गिरिजात्मजो सुवरदं विघ्नेश्वरो ओझरं ग्रामो रांजण संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधान. शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान. शादी के बारे में मैंने और सौमिक ने पहले कभी नहीं सोचा था. हम लोग बस ऐसा बात करते थे. मैं उसको बोलती थी यार आई डोंट नो, मैं कन्विंस ही नहीं कर पाऊंगी मेरे फैमिली को. वी बिलोंग टू इतना डिफरेंट रिलीजन्स, तो शादी के बारे में मुझे बात करना मैं अवॉइड करती थी. मुझे नहीं इतना अच्छा लगता था. गज़ल और सौमिक हमें बताया, गज़ल ने बहुत लेट बताया हुआ है. तिच्या म्हणजे घरातले मुख्य माणसं जे आहेत तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं, बोलले की आहे ना तू एकदा ये, आम्हाला तुला भेटायचं आहे. कॉलेज फ्रेंड्स थे वो वो पता था, मगर इतना सब समझो उसका जुड़ गई थी, इतना नहीं पता था हमें. ख्वाबों में यूं ही बहते रहना, यादों में यूं ही बहते रहना, ख्वाबों में यूं ही बहते रहना, नदिया जैसे ख्वाबों में यूं ही बहते रहना. एक दिन मुझे ऐसे ही पूछा कि घर पे कि तेरा कुछ है तो वो भी बता दे. तो आई जस्ट गैदर्ड ऑल माई करेज एंड आई सेड कि आई लाइक अ गाय. तो दे वर लाइक हु इज़ इट. तो मैंने बोला है एक बंदा कॉलेज का फ्रेंड है, 10 साल से उसको जानती हूँ. तो पूछा कि कौन सा कास्ट है एंड आई वाज लाइक महाराष्ट्रियन. तो फिर पूछा सब कास्ट क्या है एंड आई वाज लाइक आगरी. एंड दे वेर लाइक आगरी लड़का तू ढूंढ रही है क्या, ज़रा कुछ सोचा है कि नहीं, बस इमॅजिनेटिव्ह कुछ भी ऐसा जो मन में आ रहा है बोल रही है. असं आहे की गझलचं ट्रेडिशन पूर्ण वेगळं आहे, रिलिजियस थिंग्स, आणि माझं पूर्ण वेगळं आहे. बिकॉज हे खूप कठीण होतं आमच्यासाठी. बिकॉज तिचं ट्रेडिशन ह्या टोकाचं आणि माझं रिलिजन ह्या टोकाचं. दोघांच्या रिलिजनमध्ये खूप टोकाचे रिलिजन. आम्ही त्याच्यातून सोल्युशन काढले, खूप वर्कआउट केलं बघायचं झालं तर. मग त्यांनी एक दिवस मला बोलवलं. माय चाचा वॉज लाईक ओके यू कॉल हिम वन डे ॲट होम. आणि मग मी गेलो. नंतर मग त्यांनी चर्चा केली. वो आया घर पे. आई सॉ हिम, ही वॉज वेयरिंग वाइट शर्ट, क्रीम पैंट, एकदम फॉर्मल कपड़ों में. मैंने उसको शायद फर्स्ट टाइम इतना फॉर्मल्स में देखा होगा और इतना क्यूट लग रहा था. बट उसके मुंह पे वो इतना नर्वसनेस था, उसके हाथ ठंडे पड़ गए थे. तो बाहर मेरा भाई उसको रिसीव करने गया था. ही वाज लाइक बी अ मैन, कम ऑन, यू कैन डू इट. मेहरबानिया मेहरबानिया
तूने जो की है मुझ पे मेहरबानियाँ 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 तूने जो की है मुझ पे मेहरबानियाँ 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 तूने जो की है मुझ पे मेहरबानियाँ 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 तूने जो की है मुझ पे मेहरबानियाँ 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 तूने जो की है मुझ पे मेहरबानियाँ 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 तूने जो की है मुझ पे मेहरबानियाँ मी गेल्यानंतर आहे ना ते खूप असे मला वाटतं ब्लँकच होते की आहे ना कोण आहे हा मुलगा आणि कुठल्या रिलीजनकडून येतोय कुठे कसं काय येतं. फिर उसको क्वेश्चंस पूछे मेरे चाचा ने मेरे डैडी ने, तो ही मैनेज, उसने बहुत अच्छी तरह से सब कुछ मैनेज किया. परत त्यांनी मला त्यांचं रिलीजन वगैरे सगळं सांगितलं आणि त्यांनी मला चांगल्या प्रकारे जाणून घेतलं. गझलच्या आईवडिलांनी आणि तिचे काका आणि काकू होते आणि तिच्या अजूनही फॅमिली मेंबर्स होते. एंड माय फैमिली एक्चुअली लव्ड हिम. वो लोग बहुत उसको पसंद किए. जब भी वो घर से गया तो माय पेरेंट्स दे वर लाइक कि अच्छा लड़का है. मी त्यांना आजपर्यंत त्यांच्याबद्दल फक्त ऐकून होतो, तर त्यांना फर्स्ट टाइम मला भेटल्यानंतर ना खूप चांगलं वाटलं. हम सौमिक को मिले, हमें अच्छा लगा. करके हमने उसके लिए हामी भर दी. तभी मेरे लिए वो बहुत हैप्पी मोमेंट था कि अरे घर वाले इतना इजीली मान गए. अरे वाओ, ये मैंने एक्सपेक्ट नहीं किया था इतना जल्दी सब कुछ हो जाएगा. ज्या प्रकारे आम्ही विचारही नव्हता केला त्याच्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीत आमचं हे सगळं मिळून आलं. तो सब कुछ इतना जल्दी जल्दी हुआ, लाइक विद इन अ ईयर हम लोग का सब खत्म हो गया था. मतलब मैंने घर पे बताया और 1 साल में हम लोग का शादी भी फिक्स हो गया. माझी फॅमिली त्यांची फॅमिली एवढ्या प्रकारे चांगल्या प्रकारे मिक्सअप झाली की ना एक्सपेक्टेडही नव्हतं तसं. त्यांनी असं सांगितलंच नाही पहिले तर, पण आम्हाला डाऊट येत गेला 2 वर्षापूर्वीच कळलं की आहे म्हणून ह्यांचं. आणि आमच्याकडे पण काही प्रॉब्लेम नव्हता, म्हणजे दोन्ही फॅमिलीजकडून होकार होता. माझी होणारी सुंदर ती पण क्वालिफाईड आहे, आपण क्वालिफाईड, आम्ही चला करून टाकायचं. आणि मग आमची गझल आणि माझी एंगेजमेंट झाली 16 डिसेंबरला आणि खूप आनंदी तेव्हापासून घरामध्ये पूर्ण ना आनंदाचं वातावरण होतं. आणि नंतर मग लग्नाची डेट वगैरे आली फर्स्ट. मैंने कभी सोचा भी नहीं था कि इतना इजीली सब कुछ हो जाएगा. बुलावे तुझे यार अज मेरी गलियां, बसाऊं तेरे संग मैं अलग दुनिया. बुलावे तुझे यार अज मेरी गलियां, बसाऊं तेरे संग मैं अलग दुनिया. ना आए कभी दोनों में जरा भी फासले, बस एक तू हो एक मैं हूँ और कोई ना. है मेरा सब कुछ तेरा तू समझ ले, तू चाहे मेरे हक की जमीन रख ले. तू सांसों पे भी नाम तेरा लिख दे, मैं जीऊं जब जब तेरा दिल धड़के. फीलिंग बहुत इमोशनल था कि मैं मेरा घर छोड़ के यहाँ पे आने वाली हूँ, बट ऑन द सेम टाइम इट वॉज अ हैप्पी मोमेंट फॉर मी सिंस आई एम लिविंग माई होम जस्ट फॉर माई मैन. तो वो चीज़ वॉज लाइक मिक्स फीलिंग्स थे, बहुत इमोशनल भी फील हो रहा था, बट हैप्पीनेस तो क्लाउड 9 पे था. वैसे भी किसी ना किसी से तो शादी करनी है, बट जो सौमिक से करने मिल रहा है वो मेरे लाइफ का सबसे बेस्ट मोमेंट था. तो इस वजह से मुझे ऐसा लग रहा था कि ये हैप्पीनेस तो कोई बीट ही नहीं कर सकता. शादी करना है वो भी सौमिक से, वाह वंडरफुल. जिसे मेरा ये जी नहीं भरता, कुछ भी नहीं असर अब करता. मेरी राह तुझी से, मेरी चाहत तुझी से, मुझे बस यही रह जाना. लगी है तेरी आदतें मुझे जब से, है तेरे बिन पल भी बरस लगते. बुलावे तुझे यार आज मेरी गलियां, बसाऊं तेरे संग मैं अलग दुनिया. जो होवे तू उदास मुझे देखे हंस दे, तू चाहे मेरे हक की जमीन रख ले. तू सांसों पे भी नाम तेरा लिख दे, मैं जीऊं जब जब तेरा दिल धड़के.
गझलच्या फॅमिलीला मी असं म्हणजे सांगू इच्छितो की आहे ना, ज्या प्रकारे त्यांनी त्यांच्या मुलीची काळजी घेतली आहे, मी प्रयत्न करेन की तेवढ्याच चांगल्या प्रकारे काळजी घ्यायचा प्रयत्न करेन अख्खा. तर तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल खूप मी तुमचा आभारीच आहे ऑब्व्हियसली. आणि मी तिला काही कमी पडून देणार नाही ह्याचा पण प्रयत्न करेन आयुष्यभर. आणि तुम्ही विश्वास दाखवलात माझ्यावर एवढा, तर थँक्यू. गझल, तू माझ्याशी ज्या प्रकारे प्रेम करते ना, माझ्यावर ज्या प्रकारे प्रेम करतेस, त्याच प्रकारे माझ्या आईवडिलांवर आणि माझ्या अख्ख्या फॅमिलीवर, कुटुंबावर तू प्रेम केलंस तर मला खूपच आवडेल. आणि तू करणार मला माहिती आहे. जस्ट एवढं सांगायचं, बाकी मला तुझ्याकडून काही एक्सपेक्टेशन नाही. बिकॉज तू आहे ना, तू सर्व गुण संपन्न जो प्रकार असतो तर काही इश्यूज नाही आहे. मला तरी तसंच वाटतं तुझं. तर तुला एकच मेसेज आहे की आहे ना, माझ्या अख्ख्या फॅमिलीला सांभाळून घेतलंस तर खूप चांगलं वाटेल. मला पण चांगलं वाटेल. माझ्या फॅमिलीला तू आवडतेसच, नो इशू. सौमिक, आई वुड जस्ट लाइक टू से कि डोंट वरी, मैं तेरे फैमिली को बहुत खुश रखूँगी. एंड अभी हम लोग के प्रॉब्लम्स बस हम लोग के हैं, हैप्पीनेस सब हम लोग के हैं. नो वन कैन स्टॉप अस. हम लोग का लाइफ बस आगे सक्सेसफुल है एंड वी विल ऑलवेज बी हैप्पी. तू बस अभी सब मुझ पे छोड़ दे, मैं फॅमिली को अच्छे से मॅनेज कर लूँगी. सौमिक आणि गझलनी त्यांचा संसार होता इथपर्यंत आहे, तो अजून वाढून दाखवावा, त्यांनी मोठं व्हावं, आनंदी सुखी राहायचं बस. बाकी असणार. आम्ही बाकी अपेक्षा काहीच करत नाही. गझलनी सांभाळून घ्यावं सौमिकला आमच्या, हीच आमची अपेक्षा. आणि सगळ्यांना त्यांनी सांभाळून आमचे जे आहेत रिलेशन सांभाळावे. काका, आत्या, मामा, सगळे कोण आमचे मित्रमंडळी, त्यांना त्यांनी सांभाळून घ्यायचं आमची अपेक्षा. सौमिक के मॉम डैड को मैं बस इतना बोलूँगी कि सौमिक हीरा है. थैंक यू मुझे उसको देने के लिए. एंड मैं आप लोग का बहुत ख्याल रखने का ट्राई करूँगी. नज़्म नज़्म सा मेरे होठों पे ठहर जा, मैं ख्वाब ख्वाब सा तेरी आंखों में जागूं रे. तू इश्क इश्क सा मेरे रूह में आके बस जा, जिस ओर तेरी शहनाई उस ओर मैं भागूं रे. बिलीव्ह नव्हतं होत की आहे ना, एवढा वर्ष आपण फ्रेंड्स होतो आणि आता आपण खूप एकत्र येणार आहे आयुष्यभरासाठी. तर ते तर इमॅजिनरीच होतं. लग्नाच्या एक्साइटमेंटमध्ये असा विचारत होता की आपण दरवेळेला दुसऱ्यांचे लग्न अटेंड केलेले आहेत. रिसेप्शनमध्ये, त्यांच्या रिसेप्शनमध्ये पाहून मस्तपैकी त्याचा आनंद घेतला. आणि आज आपण स्टेजवर उभे राहणार आहेत ना लग्नासाठी. तर तो एक वेगळाच एक्सपिरियन्स होता माझ्या आयुष्यातला. म्हणजे न विसरणारा अविस्मरणीय जो दिवस असतो तोच. तू इत्र इत्र सा मेरे सांसों में बिखर जा, मैं फकीर तेरे कुर्बत का तुझसे तू मांगू दे. तू इश्क इश्क सा मेरे रूह में आके बस जा, जिस ओर तेरी शहनाई उस ओर मैं भागूं रे. मेरे दिल के लिफाफे में तेरा खत है जानिया, तेरा खत है जानिया.
ना चीज ने कैसे पाली किस्मत ये जानिया वे, वो मेरे दिल के लिफाफे में तेरा खत है जानिया, तेरा खत है जानिया। ना चीज ने कैसे पाली जन्नत ये जानिया वे, तू नज़्म नज़्म सा मेरे होठों पे ठहर जा, तू नज़्म नज़्म सा मेरे होठों पे ठहर जा। मैं ख्वाब ख्वाब सा तेरी आँखों में जागूं रे, तू इश्क इश्क सा मेरे रूह में आके बस जा। जिस ओर तेरी शहनाई उस ओर मैं भागूं रे। माझं एवढंच सौमिकला सांगणं आहे, गझलला खुश ठेव, तू खुश असणार, तू तर आधीपासूनच खुश येतात. गझलला खुश ठेव कारण ती आपल्या घरात येते, ती पाटील झाली आता, गझल पाटील झाली आहे. सो तिला तू खूप खुश ठेव, बाकी आम्हाला काय नाही, तू तर खुश असणारच आणि तुझ्यासाठी मी हॅपी मॅरिड लाईफ. काय असाच हसत खेळत राहो आणि अशीच लाईफ अशी ॲज अ तो नेहमी तसं स्माईल करतो आयुष्यामध्ये सगळ्यांसमोर बोलून, तशी ती स्माईल अख्खी लाईफ टाईम राहावी आणि काय बस हॅपी मॅरिड लाईफ. That's it. हमारा आशीर्वाद बिल्कुल हमेशा दोनों के साथ है और हम भी उनके साथ ही है. सौमिक आणि गझलला आमच्या दोघांकडून हॅपी मॅरिड लाईफ. आज से तेरी सारी गलियां मेरे हो गई, आज से मेरा घर तेरा हो गया. आज से तेरी सारी गलियां मेरे हो गई, आज से मेरा घर तेरा हो गया. आज से मेरी सारी खुशियाँ तेरे हो गई, आज से तेरा गम मेरा हो गया. ओ तेरे कांधे का जो दिल है, ओ तेरे सीने में जो दिल है, ओ तेरी बिजली का जो बिल है, आज से मेरा हो गया. ओ मेरे ख्वाबों का अंबर, ओ मेरी खुशियों का समंदर, ओ मेरे पिन कोड का नंबर, आज से तेरा हो गया. सौमिक, मला तू खूप 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 आवडतो. तू असंच माझ्यासोबत राहा आणि आपण असंच चांगल्या प्रकारे जीवन जगूया. सौमिक, आऊं तोके बहुत प्यार कराती, बस मुँह साथे हेडते रोज हसी खुशी ने. पूछो तुम्हारे बिन दीवाने का क्या हाल है. दिल मेरा देखो ना मेरी हैसियत पूछो, तेरे बिन एक दिन जैसे 100 साल है. अंजाम है तय मेरा होना, तुम्हें है मेरा
साल है। Slow it down. ओ एक तेरे संग यारा अख लड़ने लगी, अख लड़ लड़ के आगे बढ़ने लगी। एक तेरे संग यारा अख लड़ने लगी, अख लड़ लड़ के आगे बढ़ने लगी। ओ तेरे दिल के इशारे ये तो पढ़ने लगी, लड़ लड़ के आगे बढ़ने लगी। ओ मुंडा जिद पे अड़ा, ओ तेरे पीछे पड़ा। ओ मुंडा जिद पे अड़ा, तेरे पीछे पड़ा। मेरे नाल कर ले जरा। दिल देना दिल लेना, दिल देना दिल लेना है सौदा, है सौदा, है सौदा करा करा, है सौदा करा करा, है सौदा करा करा, है सौदा करा करा। Oh my God. ओ दिल को तूने छुआ, ओ जट सेंटी हुआ। ओ दिल को तूने छुआ, जट सेंटी हुआ। मेरे नाल कर ले जरा। दिल देना दिल लेना, दिल देना दिल लेना है सौदा, है सौदा, है सौदा करा करा, है सौदा करा करा, है सौदा करा करा, है सौदा करा करा। ये सब फैमिली मेम्बर्स को आई वुड जस्ट लाइक टू से आई लव यू ऑल। शादी हो जाएंगी तो हम बहुत मिस करेंगे उसको, We'll miss her a lot. नहीं बता सकते कितना मिस करेंगे करके। And you don't have to worry about me. Soumik is there to take care. That's it. Tell your mom and dad a small message. I love you, mom, dad. cheer up हो गया, मेरे को एक must message शादी में रोई, माझी भाजी